गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या ज्या काही बेसिक कॉमन मिस्टेक्स होतात मेकअप करताना ह्या सांगणार आहे। म्हणजेच मी माझ्या लेफ्ट साईडला मेकअप कसा करावा आणि राईट साईडला मेकअप कसा करू नये हे सांगणार आहे। एका साईडला डूज आणि एका साईडला डोंट्स। सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल, प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा। लास्ट टाईमचा माझा जो व्हिडिओ होता तो थेरीचा होता, आज मी एक प्रॅक्टिकल व्हिडिओ टाकणार आहे। तर तुम्हाला बेसिक टिप्स स्टार्ट टू एंड सगळं भेटतील। मेकअप कसा करावा आणि तुम्ही कुठल्या मिस्टेक्स करता त्या अवॉइड केल्या तर तुमचा फ्लॉलेस मेकअप कसा होईल। सो लेट्स बिगिन। सगळ्यात आधी मी फेस वॉश केलेला आहे आणि इथे टिश्यू पेपरने फेस सगळा पुसून घेणार आहे। आणि हे सगळं पुसून झाल्यानंतर मी टोनर यूज करते। एका साईडला मी टोनर नाही यूज करणार आहे आणि एका साईडला म्हणजेच माझ्या लेफ्ट साईडला मी टोनर यूज करणार आहे। मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये बोलली आहे, CTM कंपल्सरी एक क्लिन्झिंग झालं आहे। आता मी टोनिंग यूज केलं आहे। मोस्ट कॉमन मिस्टेक तुमची हीच असते की तुम्ही CTM स्किप करता। मी टोनर यूज केल्यानंतर मग सिरम जेल यूज करते आणि प्रत्येक प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर एक 5 सेकंद पॉज घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावणार आहे। मॉइश्चरायझरसुद्धा मी माझ्या लेफ्ट साईडला लावणार आहे। जसं की मी तुम्हाला म्हटले, तुम्ही कॉमन मिस्टेक करता CTM स्किप करता, म्हणजेच मॉइश्चरायझरसुद्धा स्किप करता। मग मी तुम्हाला आता हे स्किप करून मेकअप कसा होतो हे दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मेकअप कसा होतो हे पण दाखवणार आहे। नेक्स्ट स्टेप आहे प्रायमर। मी प्रायमर ओव्हरऑल सगळीकडे लावते आहे। जर तुम्ही प्रायमर स्किप करत असाल तर ही तुमची बिग मिस्टेक आहे। सो प्लीज, प्रायमर हा बेस असतो। बेस क्लिअर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रायमर हा लावायलाच लागतो। त्याच्या पुढे मग आपण कन्सिलर किंवा फाउंडेशन हे चालू करतो। तर प्रायमर लावून झाल्यावरती मी आता तुम्हाला नेक्स्ट सांगते फाउंडेशन तुम्ही कसं चुकीचं लावता। राईट साईडला मी ब्युटी ब्लेंडर हा ड्राय ठेवणार आहे आणि ब्युटी ब्लेंडरवरती फाउंडेशन घेऊन मग मी सगळीकडे लावणार आहे, जे की खूपच अनइवन लागतं, कुठेतरी पॅची होतं किंवा कमी जास्त लागतं, हे चुकीचं आहे। आणि राईट साईडला जे काही करणार आहे मी हे डोंटवाला असणार आहे, लेफ्ट साईडला जे काही असेल ते डूजवाला असेल। तर इथे माझं राईट साईडचं करून झालं आहे। लेफ्ट साईडला मी तुम्हाला दाखवते परफेक्ट कसं करायचं। हातावरती आधी फाउंडेशन घ्यायचं, कारण फाउंडेशनमध्ये ऑइल असतं, त्यामुळे ते आधी ओव्हरऑल सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या फिंगर्सचा यूज करून पूर्ण फेसवरती फाउंडेशन स्प्रेड करायचं आहे आणि मग वेट ब्युटी ब्लेंडरने ते सगळीकडे ब्लेंड करायचं आहे। ब्युटी ब्लेंडर हा ओलाच असला पाहिजे, म्हणजे सगळीकडे प्रॉपर ब्लेंड होतं। आता मी तुम्हाला ब्लेंड करून दाखवते। कुठेच काही सोडायचं नाही, अंडर आय, डोळ्याच्या वरती वगैरे सगळीकडे नीट लावायचं। तुम्ही बघू शकता लेफ्ट साईड खूप छान दिसते। नेक्स्ट स्टेप आहे कलर करेक्टर। बिग मिस्टेक की तुम्ही कलर करेक्टर स्किप करता, तर आपल्या फेसवरती करेक्शन करायचं काम करतं। हे कुठे ब्लॅक स्पॉट्स आहेत, रेड स्पॉट्स आहेत, ते सगळं हाईड करतं। मला थोडंसं ब्लॅक स्पॉट्स होते चीनच्या इथे आणि अंडर आईला आहेत एकदम लाईट, त्यामुळे मी लाईट कलर करेक्टर लावणार आहे। आणि ॲज युजल मी राईट साईडला काहीच लावत नाही आहे, जी की आपली मिस्टेक आहे। कलर करेक्टर लावल्यानंतर ते थोडंसं ब्लेंड करायचं आणि त्याच्यावरती कन्सिलर लावायचं आहे। ते असं सोडून द्यायचं नाही, नाहीतर त्याचा कलर ग्रे होतो। जसं की मी तुम्हाला बोलले की आपण फेसवरती प्रोडक्ट लावले की ऑक्सिडेशनने कलर चेंज होतो, त्यामुळे मी आता इथे कन्सिलर लावणार आहे कलर करेक्टरवरतीच आणि वापस ब्युटी ब्लेंडरने ओव्हरऑल सगळं ब्लेंड करून घेणार आहे। आणि इथे सुद्धा माझा ब्युटी ब्लेंडर हा वेटच असणार आहे, तो मी ड्राय यूज नाही करते। माझं दोन्ही साईडला प्रॉपरली कलर करेक्टर आणि कन्सिलर हे ब्लेंड करून झालं आहे। नेक्स्ट स्टेप आहे कॉम्पॅक्ट। मी उलटं घेतलेलं, सॉरी। तर कॉम्पॅक्ट, ट्रान्सलुजंट पावडर, बनाना पावडर किंवा तुम्ही कुठलीही पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असते ती यूज करू शकता मेकअपसाठी। ह्याचं काम असतं आपण लावलेलं जे कॉम्पॅक्ट आहे ते लॉक करणं, त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका। मी सगळीकडे ओव्हरऑल कॉम्पॅक्ट लावून घेणार आहे। मला वाटते की ही स्टेप कोणी स्किप करत नसेलच, त्यामुळे मी दोन्ही साईडला लावून घेते। कॉम्पॅक्ट सगळीकडे खूप चांगली स्प्रेड करून झाल्यावरती मी आता आय मेकअपला स्टार्ट करते। सो ही वापस तुमची पुढची मिस्टेक आहे की आय मेकअप स्टार्ट करताना तुम्ही कन्सिलर, आय बेस किंवा फाउंडेशन हे काहीच लावत नाही। तर असं नका करू, आधी ते लावून घ्या, ब्रशने सगळीकडे स्प्रेड करा आणि त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे। लेफ्ट साईडला मी हे लावते, पण राईट साईडला काहीच नाही लावणार आहे, डायरेक्ट आय मेकअप स्टार्ट करणार आहे। आय मेकअप खूप छान राहतो फार काळ जर हे सगळं केलं तर। ते सगळं लावून झाल्यानंतर मग मी आता त्याच्यावरती ॲज युजल कॉम्पॅक्ट किंवा मग ट्रान्सलुजंट पावडर लावणार आहे, जेणेकरून ते लॉक होईल। इथे माझ्याकडे माझं आय शॅडो पॅलेट आहे। मी याच्यातून माझ्या ड्रेसला मॅचिंग होईल असा शेड घेते आहे। तर सगळ्यात फर्स्ट मी
ट्रान्झिशन शेड घेणार आहे. तुम्ही ही मिस्टेक करता की ट्रान्झिशन शेड जास्त करून यूज नाही करत, पण मी सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झिशन शेड घेऊन ब्लेंड करणार आहे. तुम्ही माझा ब्रश बघत असाल, ब्लेंड करताना कधीही ब्रश हा लांब पकडायचा. एक वेळेस मी आयशॅडो अप्लाय करताना जवळ पकडला तरी चालेल, पण ब्लेंडिंगच्या प्रोसिजरच्या वेळेस ब्रश हा कधीही लांब पकडायचा. ट्रान्झिशन शेड झाल्यानंतर मी डार्कर शेडला जाते आहे आणि माझ्या क्रीज लाईनवरती हे सगळं अप्लाय करून प्रॉपरली ब्लेंड करणार आहे. तर ब्रश असा गोल गोल फिरवत ब्लेंड करायचा, खूप छान ब्लेंड होतं. आणि इथे माझा डार्क शेड यूज करून झाल्यानंतर मी एक मॅट शेड लावणार आहे आणि त्याच्यावरती ग्लिटर लावणार आहे. ग्लिटर हा नेहमी आयलिडवरतीच यूज करायचा, फर्स्ट मिडल किंवा लास्ट लीडवरती यूज केला तरी चालेल. मी आधी मॅट शेड लावली आहे आणि नंतर त्याच्यावरती ग्लिटर लावणार आहे. माझ्या चॉईसनुसार तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणताही ग्लिटर घेऊ शकता. आता मी राईट साईडचा आय मेकअप करते, जेव्हा की मी इथे कुठलाच बेस किंवा कन्सिलर लावला नाही आहे आणि मी डायरेक्टली डार्क शेड अप्लाय करते आहे, त्यामुळे ते खूपच विचित्र दिसते. आणि इथे बघू शकता बिगेस्ट मिस्टेक म्हणजे की मी ब्रश खूप जवळ पकडलेला आहे, जो की नाही पकडायचा आहे. ब्रश नेहमी लांब पकडायचा. मी इथे तुम्हाला मिस्टेक करून दाखवते. ती ब्रश जवळ पकडून मग सगळीकडे अप्लाय करते. हे कसंही ओबडधोबड इकडे तिकडे स्प्रेड केल्यासारखं करते. राऊंड सर्कलमध्ये कधी आपल्याला स्प्रेड करायचं आहे. आणि हे सगळं झाल्यावरती मी ग्लिटरसुद्धा ओव्हरऑल कुठेही स्प्रेड करते, जे की एकदम चुकीचं आहे. आणि ते सगळं झाल्यावर मी माझ्या डूजवाल्या साईडला इन्नर व्ही लाईनला आणि आयब्रोच्या एंडिंग कॉर्नरला हायलायटर लावणार आहे, जेणेकरून आपले डोळे उठाळून मोठे दिसून येतील. नेक्स्ट येते आपलं आयब्रो फिलिंग, जे की कधीही हाफच्या पुढे स्टार्ट करायचं. आपण जेव्हाही आयब्रोसाठी पावडर घेतो ते खूप डार्क असते आणि ते स्टार्टिंगला लावलं तर खूप विचित्र दिसतं. त्यामुळे पहिल्यांदा मिडलपासून एंडिंगला लावायचं आणि उरलेलं नंतर तसंच स्टार्टिंगला आपण वरच्या डायरेक्शनने फिरवायचं. मी नंतर ब्रश लावणार आहे आणि राईट साईडला ही मिस्टेक करते की मी डायरेक्टली घेऊन स्टार्टिंगपासून लावते, जे की बघा किती विचित्र दिसते, अगदी ते कोरल्यासारखं दिसते. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगपासून अजिबात लावू नका. इकडचा आणि इकडचा डिफरन्स तुम्हाला एकदम क्लिअरली विजिबल होत असेल. आता मी आयब्रो फिलिंग केल्यानंतर साईडच्या कॉर्नरने कन्सिलर लावते. ही एक टिप आहे की तुम्ही जर आयब्रो केले नसतील तर मग हे लावल्याने आयब्रोचा प्रॉपर शेप येतो. नेक्स्ट मी आयलायनर लावणार आहे. मी माझ्या राईट साईडला खूप जाड आणि ओबडधोबड आयलायनर लावलं आहे आणि लेफ्ट साईडला एकदम पातळ आणि चांगल्या शेपमध्ये आयलायनर लावलेला आहे. लास्ट स्टेप आहे मस्कारा. मी राईट साईडला मस्कारा स्किप केला आहे आणि लेफ्ट साईडला मस्कारा लावला आहे. त्यामुळे आय लुक एकदम नॅचरल आणि खूपच ऑसम दिसतो आहे. आणि मी सगळ्यात एंडिंगला माझ्या लोअर आयलॅशेसला एक डार्क ब्राऊनने शेड देणार आहे. नेक्स्ट आहे कॉन्टोर, जे की मी माझ्या लेफ्ट साईडला मिडल चिक्सच्या पार्टिशनपासून इयर्सच्या साईडला बॅकवर्डने ब्लेंड करते. आणि रॉंग मिस्टेक करता तुम्ही की लिप्स असून पूर्ण इयरपर्यंत ब्लेंड करता, जे की चुकीचं आहे. त्यानंतर मी ब्लश लावते, दोन्ही पण साईडला ओव्हरऑल ब्लश लावून घेणार आहे. आणि सगळ्यात नंतर लास्ट स्टेप आहे, जी की तुम्ही स्किप करता. मी हायलायटर यूज करणार आहे. हायलायटिंग पॉईंट्सलाच फक्त हायलायटर यूज करणार आहे, ओव्हरऑल सगळीकडे नाही करायचं आहे. माझं हायलायटर लावून झालं आहे. नेक्स्ट मी लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिक एकदम कॉर्नर टू कॉर्नर आपल्या लिप्सच्या कॉर्नरपर्यंत असं लावून घ्यायचं आहे. आणि राईट साईडला मी पूर्ण कॉर्नरपर्यंत लावत नाही आहे, ही मिस्टेक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट सेटिंग स्प्रे हे कधीच मिस करायचं नाही, याने मेकअप फार काळ खूप छान राहतो. मी राईट साईडला ते केलं नाही. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला माझा फ्लॉलेस मेकअप हा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्या साईडला डूजवाला मेकअप केला आहे आणि ह्या साईडला डोंटवाला मेकअप केला आहे. तर इकडे खूप डार्क आणि नॅचरल लुक अजिबात आला नाही. ह्या साईडला टोटली नॅचरल लुक आला आहे, एकदम लाईट. मी जास्त असं काही नाही, बेसिकच दाखवलं आहे तुम्हाला. पण तुम्ही बघू शकता, हे तुम्ही फॉलो केलं तर तुमचा फ्लॉलेस मेकअप नक्की होईल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.